मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावे आणि बीडच्या मस्साजोग गावाचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी आजपासून पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अखिल मराठा समाजाच्या वतीने आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे। जोपर्यंत जरांगे पाटील उपोषण मागे घेत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या उपोषणावर ठाम राहू अशी भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली आहे। जरांगे पाटील हे गेले दादांच्या उपोषणाचा म्हणजे 8व्या उपोषणाचा आज 5वा दिवस आहे। तर या सरकारने कसली कोणत्याही म्हणजे सरकारचा एक मंत्री पण आतापर्यंत तिथं उपोषणाच्या ठिकाणी गेलेला नाही आणि जे आमचे 130 आता उपोषणकर्ते जे उपोषणाला बसलेले आहेत त्यांना जर म्हणजे काल परवा 1-2-4 ह्यांना म्हणजे उपोषण करते त्यांना चक्कर आली, त्यांना म्हणजे एकदम सिरियस झाली, त्यांना दवाखान्यात नेल्यानंतर तिथं साधं ट्रेचरी नव्हतं त्यांना उचलायला नाही का। आणि जे आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ह्यांना सुद्धा आजपर्यंत ते अंतरवलीत गेलेले नाहीत। त्यांना दिल्लीमध्ये स्टार प्रचारक म्हणून जायला टाईम आहे, पण महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या लोकांकडे यायला त्यांना टाईम नाही आहे। जाणून बुजून ते एक मराठ्यांचा एवढा त्यांच्या मनामध्ये दोष निर्माण झालेला आहे हे मला समजत नाही, हे का झालेलं आहे। त्यांना फक्त मतदानापुरतं मराठे लागतात असं मला वाटतंय। आणि आता कमीत कमी म्हणजे उपोषण करू फार शरीराची चाळणी झालेली तरी पण हे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री हे कसली दखल घेत नाही। मराठ्यांच्या जीवाशी खेळायचा हे म्हणजे फक्त त्यांचा हे चालू आहे की आम्हाला वारंवार फक्त आश्वासन देतात। आम्ही आता दादांसोबत 1-2 वर्ष झाले ज्यावेळेस घेऊन जातो त्यावेळेस 5 दिवस थांबा, 10 दिवस थांबा, 1 महिना थांबा, फक्त आणि फक्त आश्वासन देतात। तर मला एवढंच सांगायचं या सरकारला की येणाऱ्या या 72 घंट्यामध्ये तुम्ही जर काहीतरी निर्णय नाही घेतला तर हा मराठा समाजाचा उद्रेक तुम्हाला महाराष्ट्रामध्ये पाहायला भेटेल, एवढंच या सरकारला मी विनंती करतो।